राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या भेटीला कोण आलंय बघा. अरे 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 हाय हाय हाय. काय करते? हे जेव्हा मारलं का मार ना. पण हे कसं आहे फिरव ना एक साईड. हां बस. तो फेस होणार आय गेस. फेस होणार होऊ द्या ना पण निघेल ना लगेच. हो. तर तिने आल्या आल्या आपलं काम चालू केलंय आणि इकडे आपला मिंचू पण आलाय तिच्यासोबत. ते बघा कसा वास घेतोय सगळीकडे. ए मिंचू काय आडे आडे पडशील काय ग? काय? हां माहिती आहे. काय लगेच हां भारी आहे. हो आणलं का नी. आणि वापरायला हे थोडी हे कसं मी वापरू. हे मी वापरणारच नाही. मला माहिती आहे तर मी कसं वापरू ते सांग. ते जरा वेळ सोडायचं असतं ते स्प्रे करून. मग तेव्हा ते अजून चांगलं निघतं. सगळे विचारतायत की बाळ कुठे. आम्हाला बाळ दाखव ना बाळ दाखव. हा अजून बाळ कुठे ॲक्च्युली काय आलं. सायलीच्या चाळीमध्ये एक आजी होत्या. फ्रेंडच्या आजी होत्या त्या ऑफ झाल्या म्हणून मग ती इकडे आले आपल्याकडे. तर आपला मिंचू बघू कंप्रेसर गाठतोय. काय करतोय? गाठला कंप्रेसर. मिंचू मिंचू काय करतो? काय चिमणे बघतोय? नाही भेटणार एक पण चिमणी. भेटतोय का? नाही ना. हा बघा चिमण्या बघतोय. इथे चिमणे आहेत. छोटे छोटे चिमणे आले त्या बघतोय. हाय चाललाय परत बॅक टू होम. सायली सोबत मिंचू पण आपला नाही बोललं तरी 2-1 महिन्याने आलाय. 2-1 महिन्याने आला ना. दूध गेलं वाया. दूध चहा परत आता त्या स्प्रेचा वापर करायला यायला. ओ बाय यातलं हे द्या. काय गाळण वागता येत नाही ना. आले आले बघा. तिने कसं ते लक्ष्मीने गृहप्रवेश केला कसं दूध घालत जात तसं आमच्या बायकोने चहा घालवलाय. तर फ्रेंड्स सांगायचं राहिलंच. आम्ही इतके दिवस ब्लॉग का बनवत नव्हतो. एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. हां त्यात प्लस मी पण इकडे नाही होत मॅनेज आहे ना. आणि आता मला ह्या महिन्यामध्ये सगळं नाही ॲडजस्ट होत. म्हणजे व्लॉग घेणं व्लॉग बनवणं ह्यांना व्हिडिओ देणं नाही होत. आणि त्यात मध्ये थोडंसं टेन्शनमध्ये पण होतो. अचानक आमचे डॉक्टरच चेंज झाले. म्हणजे काय ना म्हणजे जिथे हिची ट्रीटमेंट चालू होती जिथे आम्ही लाईक 2 महिने पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून जिकडे आम्ही गेलो होतो तर ते डॉक्टर्स सोडून गेले गावाला. तर त्यांना एवढं पण बोललो की सायलीची डिलिव्हरी जवळ आले. तर त्या बोलल्या आम्हाला काय पर्याय पण नाही. आम्ही काय करू शकत नाही म्हणून बोलून निघून गेल्या 8 मंथ्समध्येच 8व्या महिन्यातच. तर आम्हाला भरपूर टेन्शन आलं होतं. कारण की लाईक कसं असतं जो पहिला डॉक्टर असतो त्याला माहीत असतं की तिचे कॅज्युअलिटीज काय. म्हणजे तिचं काय तिला काय आजार होते किंवा तिला काय. कारण की आता तिचं आधी पण एक ऑपरेशन झालं त्यात तिची पित्ताची पिशवी काढली. त्यामुळे तिला भरपूर ॲसिडिटी होते. मग त्या डॉक्टरांनी एक गोळी सजेस्ट केली होती. तर प्रेग्नन्सीचा जास्त त्रास होतो. त्या डॉक्टरांनी गोळी सजेस्ट केली होती. मग ती दररोज ती गोळी घ्यायची त्यामुळे ॲसिडिटी बंद व्हायची. पण आता ह्या जेव्हा आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जायला लागलो तर ते डॉक्टर बोलले दररोज ती गोळी खाणं बरोबर नाही ना. कारण की ती ॲसिडिटीची गोळी आहे आणि आपल्या पोटात बाळ आहे. मग ते करणं बरोबर नाही. मग आता आम्हाला टेन्शन आलं नक्की आम्ही काय चुकतोय. आम्ही कुठं चुकतोय. मग शेवटी आम्ही कसं तरी त्या डॉक्टरांकडे कंटिन्यू करायचं चालू केलं. आता कुठे स्टेबल झालो आहे. आणि ते पण डॉक्टर पण कसं आहे माझ्या कम्फर्ट झोननुसार मी फिमेल डॉक्टरकडे पहिल्या महिन्यापासून गेली ना. हो खूप छान म्हणजे चांगले चांगले डॉक्टर म्हणजे दवाखाने वगैरे पण लोकांनी प्रेफर केले. पण आम्ही मला फिमेल म्हणजे ज्या पहिल्या डॉक्टर होत्या त्यांच्यावर मी कनेक्ट केलं होतं. म्हणजे छोट्यातला छोटा पण माझा काही इश्यू असेल तर मी त्यांना फोन करून सांगायचे ना. आणि आता डायरेक्ट मेल आहेत
तर मग मी थोडीशी ऑकवर्ड फील करते, म्हणजे सांगत नाही ना की मला काय होतंय वगैरे. म्हणजे असं नाही की ते पण डॉक्टरच आहे, पण डायरेक्ट असं होतं त्यांच्याकडे जाणं. आत्ताची 3री विजिट आहे ना, त्यामुळे तो एक कनेक्ट नाही झाला डॉक्टरांबरोबर की मी फ्रँकली सांगू शकेल. आणि त्यात आधीच माझं ऑपरेशन झालंय, बरेच कॉम्प्लिकेशन या ह्याच्यात आले. त्या डॉक्टरांना माहीत होतं, पण त्या म्हणले की आमच्याकडे काही पर्याय नाही, आम्हाला जाणं भागच आहे. आणि ठीक आहे, त्याची म्हणजे आपण कोणाला अडवू नाही शकत आहे की नाही. मग काय, ते पण पैशासाठी, म्हणजे आपल्यासाठी त्यांनी, म्हणजे माझ्यासाठी बरेच त्यांनी प्रयत्न केले. बऱ्याच गोष्टींना त्यांनी मला त्या टेन्शन फ्री करायच्या. ते खराब होईल. म्हणजे ही कशी, त्या डॉक्टरांना त्यांचा पर्सनल नंबर होता. त्या डॉक्टरांना कसं ती फॉलोअपसाठी लाईक डॉक्टर माझं असं होतंय, मला असं होतंय, माझं पोट दुखतंय, माझे हात सुजलेत, पाय सुजलेत, असं सांगत असते. तर 90% त्या बोलायच्या की प्रेग्नन्सीमध्ये होतंच, पण 10% पण ते असं म्हणजे सहानुभूती दाखवायच्या की हां असं होतं बा, तू टेन्शन घेऊ नको. तर आता जिथे नवीन ठिकाणी म्हणजे ज्या नवीन डॉक्टरांकडे आपण जातो तर त्यांचं पर्सनल नंबर नाही. पहिली गोष्ट, इमर्जन्सी असल्यावर आपण त्यांना कॉल करू नाही शकत. त्यांचं म्हणणं की जर इमर्जन्सी असेल तर पहिले त्यांचं काय असतं का ते बाहेरचे रिसेप्शनिस्ट, त्यांना पहिले कॉल करा, त्यांना सांगा, मग ते आम्हाला सांगतील, तेव्हा मग आम्ही तुम्हाला अटेंड करू असं. आणि ओव्हरऑल पूर्णच गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे ज्या बजेटमध्ये चाललो होतो, म्हणजे आता ऑब्व्हियसली मम्मी पप्पांकडे, तर माझ्या मम्मी पप्पांची तुम्हाला फायनान्शियल कंडिशन माहितीच आहे. दोघंही कमवतात. मम्मी माझी ह्याला जाते, काय म्हणतात, बेबी सिटिंगला आहे ना, प्लस पप्पा माझे हमालीचं काम करतात. पण आम्ही त्यातनं पण सगळं बजेट केलं होतं. आणि आता डायरेक्ट जे डॉक्टर आहेत ते थोडेसे कॉस्टली आहेत है ना, त्यामुळे ओव्हरऑल सगळं बजेट वगैरे पण हल्लं. तर त्या सगळ्या टेन्शनमध्ये होतो. तर मग बघूया, होप्स आपले काही स्वामी आहेत, आपण कोणाचं वाईट केलं जे आपलं होणार आहे. आणि त्यामुळे जे झालं ते बोलतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जातो आता आम्ही तिथे है ना. हो, तर आता सायलीने आपला चहा घेतलाच आहे. म्हणजे आम्ही मेन गोष्ट तर आम्ही ना ही गोष्ट बसून सविस्तर बोलणार होतो, पण आता हिने सांगितलंच तर म्हटलं मग आपण पण पूर्ण करूनच टाकू. आज बघू, आज आपल्याला दिवाळीची शॉपिंग करायला. दिवाळीची कसली शॉपिंग, तिला कपडे घ्यायला चालू आहे. कारण की लास्ट टाइम नाही, काल मी गेलो होतो तर मी येताना फटाके वगैरे आणले होते. जेव्हापासून कामाला लागलेत, कॅमेरा बंद झाला का? नाही, चालू आहे. जेव्हापासून कामाला लागलेत ते नाकाला हात लावायचं बंद कर. गरम होतं मला अशा ह्याच्यामध्ये. फॅन बंद केलाय. आल्या पहिला जरा घर साफ केलं, बसली नाही. आणि पहिली गोष्ट, हे 2017ला कामाला लागले. भले यांच्याकडे असो नसो, यांनी 100 रुपयाचं का होईना मला टॉप घेतलाय प्रत्येक दिवाळीला. त्यामुळे ती एक मला झालेली सवय आहे. मग मी त्यांना बोलली मला आता माहीत नाही, आता आपल्याला माहीत नसतं की कधी डिलिव्हरी होईल काय. आता 9वा महिना संपत आलाय, तरी पण मी यांना बोलली मला ड्रेस का होईना पण घेऊन द्या, भले 500चा घेऊन द्या पण द्या. म्हणून मग आज मी जाणार आहे घ्यायला. आणि मिंचूला पण ड्रेस घेतला, ते तर तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये मिंचूचा ड्रेस दिसेल, किती गोड येतो. मग सगळेजण रिक्षा परत बाईक असं प्रेफर करतात. आम्ही ओला प्रेफर करणार आहे. ओलाने जाणार आहे, ओलाने येणार आहे. तुम्हाला भेटेलच. आता बघतो, आता थोडा चहा आणि सोबत बिस्किट वगैरे खातो. कारण काय, आणि मी गेले आता 9वा महिना मला संपत येईल काहीच दिवसामध्ये. बघ परत नाकाला, सॉरी गरम होतंय ना. गरमचा आणि नाकाचा काय संबंध? मला इकडेच घाम येतो. तुझ्या ठेवलंय इकडे नाही, तू नाक पुसतेस. आज येता घरी आले यांचा वरडा खायला. तर 9 महिने झाले यांनी मला ना रिक्षामधनं प्रवास करायला दिला ना बसमधनं करून दिला. म्हणजे ह्यांनी यांच्याकडनं 100% दिलं की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं बेड रेस्ट घ्या, म्हणजे काय सांगितलेलं, प्रवास करू नका, काम करू नका. ह्यांनी काम पण सगळी केली. ह्यांनी प्रवास पण मला नको तिकडे असं कधीच करून दिला. किती वेळा तर असं झालं की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तरीसुद्धा त्यांनी त्या गोष्टी लांब केल्या. प्लस काम तर ह्यांनीच केलं. म्हणून माझे 9 महिने इतके सोयीस्कर गेले. आता थोड्याच दिवसाचे म्हणून ओलाने नेणार आहेत, नाहीतर लगेच ओलाने नेले. लोक म्हणतील ओलाने चालले, मोठी माणसं मोठी. ठीक आहे फ्रेंड्स, आम्ही आता चहा पिऊन घेतो. ही थंड चहा पिते, मला आवडत नाही थंड चहा, मी चहा पिऊन घेतो. तर फ्रेंड्स, सगळी कामं केलीत. हिने आल्या एक गोष्ट सोडली नाही, सगळी कामं करून टाकलीत.
आपला मिंचू इथं खेळत बसलाय. ए ती काय भुयारी रस्ता आहे हिला करतोय काय माहिती. हिला झोपायचंय साईला, लवकर उठले ना ती म्हणून मग झोपायचंय म्हणून हातरून ठेवलंय. आणि आल्या आल्या कपाट वगैरे काढले. ते फेकायचे कपडे, फेकायचे मीन्स ते असेच द्यायचे कपडे वगैरे. हां ते आता हे कपडे ते घेणार नाही, ते तर घेईलच. मग आता झालेत सगळी कामं. ते धुवून ठेवा. ते नंतर एकत्र आता पाणी आलं भांडी घासते ना. भांडी मी घासतो, ते फक्त पाण्यात असं टाकून धुवून ठेवा असं म्हणतो मी तुला. तर आता बघू जरा वेळाने. आता मी जातो काहीतरी मी बाहेरून आणतो. चपात्या आणल्यात. हां भाजी काहीतरी आणतो. म्हणजे मग कसं मग भाजी आणू का भाजी भात पण आणू? भात पण आणतो. आता 1 वाजता लाईट पाणी आलं की मला वॉशिंग मशीन लावून. 1 वाजता नाही, पहिले घाण पाणी जाऊ दे, गढूळ पाणी येतं आपल्याकडे पहिले. मशीनीला काय प्रॉब्लेम आहे, घाण निघून जाईल ना. कशाला. तर फ्रेंड्स मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झाले. सायलीने येताना घरातून 4 नाही 6 चपात्या आणल्या होत्या. तर मी बाहेर जाऊन फक्त भाजी घेऊन आलो. मस्त चपाती आणि भाजी खाल्ली. आता आमचं चाललंय थोडं पायाला मसाज करायचं. सूज चढले पायाला ह्यांच्या सूज चढले. आता ही मसाज गन घेतली. ही मसाज गन आपली त्याने असा मसाज करायचा. वराडलं मग काय. हे मिस करत होतीस ना. हो तिकडे पाय यशशिवाय माझं कोण नाही चोळत होतं. हां यशच चोळायचा बिचारा. आपण म्हणलं नाही यश बाबू पाय दुखतोय की घाबरत नाही आता. नाही हे बघा आमचं कार्टून बघा. लहान होतं तर केवढं घाबरायचं, आता बघा कसं झालंय. आज हिच्यासाठी बाहेर शॉपिंगला जाता नाही आलंय. हो मी जसं सकाळी सांगितलेलं शॉपिंगला जाणार आहे. पण आत्ता कसं झालं आहे, एवढ्या महिन्यातून भेटले मला, तर हिला कसं सोडू म्हणून मग मी बोललो आज राहू दे. तसं पण मिंचू आहे आपल्याकडे. हे बघा मिंचूला एकट्याला कुठं सोडणार ना. हे बघा ह्याचं उड्या मारायचं बघा. तर फ्रेंड्स एका हाताने नीट आपल्याला जमत नाही, तर मी दोन्ही हाताने करतो. आणि त्यात आता मम्मीकडे झालाय, मम्मीकडे झालाय काय झालं, फॅन खराब, म्हणजे वरचा फॅन खराब झालाय. आत्ताच मम्मीचा फोन आलेला की जर तो नीट झाला दीदी तर ये, अदरवाईज आजची रात्र तिकडेच थांब. ये आपल्याकडे एक रात्र मग बोलली आता यांना बोलली मग उद्या जाऊ स्टेशनला. उद्या जाणं गरजेचंच आहे कारण मला ड्रेस घ्यायचा आहे, परत तो फिटिंग करून भेटायचा नाही. आज माऊचा बर्थडे, तर तिला गिफ्ट घ्यायला जायचं होतं. पण आता काय करणार, मग शेवटी बोललो हिला ब्लिंकिट करू. ब्लिंकिटवर तिला बॅकपॅक पाहिजे, प्रिन्सेसवाली पाहिजे ना. हो कंपस नाही भेटत आय गेस. ते बघू नंतर उद्या गेल्यावर वगैरे. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता हे बघा हे एका हाताने आपल्याला जमत नाही, नीट करता येत नाही, नीट करता येत नाही. मग आता मी नीट दोन्ही हाताने करतो तिचे मसाज. आणि मग आता तिला झोप आलीच आहे, झोपून वगैरे घेतो. मला भांडी वगैरे घासायची, ती भांडी वगैरे घासून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला संध्याकाळीच. तर फ्रेंड्स मस्तपैकी आता झोपून उठलो आहे आम्ही दोघं पण. मी कॉफी घेतले, आता वाजले असतील 7:30. कारण की मी झोपून उठल्यानंतर थोडी कामं केली. कामं मीन्स भांडी वगैरे सकाळच्या जेवणाची वगैरे सगळी घासून घेतली. म्हणजे कसं तिला तर आराम द्यायचाच आहे आपल्याला, ऑब्वियस आहे. म्हणून मग सगळी भांडी वगैरे घासून घेतली. आता तिचं चाललं आहे, ती बोलते मला हे करायचं मला ते करायचं आहे, पण करताच येत नाही. बघा आहे का, शांत बसतच नाही एका ठिकाणी. तर आज आपल्या माऊचा बड्डे, आज माऊचा बड्डे. तर जाणार आहे आम्ही खाली आणि तिला गिफ्ट आणायला जाणार होतो इकडे स्टेशनला, पण ते काय गेलो नाही आम्ही दोघं पण. मग आता तिला सांगणार आहे गिफ्ट उद्याच येतो, त्यासाठी सॉरी. म्हणजे कसं बाहेर आता ऑनलाईन बघत होतो, ऑनलाईन आपल्याला क्वालिटी कळणार नाही, म्हणून मग चाललं आहे आमच्या दोघांचं बाहेरनंच आणूया ना. मग बाहेरनंच आणतो. तर ठीक आहे, आता मस्त कॉफी पीत घेतो आणि आता ही फटाके फोडणार आहे.
आमचा मिंचू बघा. हे मिंचू कसं शोधतो सगळ्यांना. तर आता फटाके फोडायचेत म्हणून आम्ही थांबलो आहे. मी कॉफी पितो पटकन आणि फटाके फोडायला घेतो. फटाके म्हणजे काय आपलं छोटंसंच आहे. तर फ्रेंड्स आमचा लहान पोरगा बघा कशी फटाके फोडतोय. इकडे बघा शिट्टी बॉम्ब घेऊन आले. आता तो जरा वेळाने फुटतो. फुटला. टाकशील कोणाच्या तरी अंगावर इंगावर. सांगतोय. कुठे टाकलास तो? पलीकडं नाही फुटला. असं काय नाही फुटतो तो. कसा फुटतोय नुसता धूर करते धूर. सुरसुरी आत्ताच. अरे जळू दे तरी त्याला. आता फुटेल तो. कधी फुटेल थांबव जरा. वाढ तू टाक ना. तो दुसरा टाकतो असतं. तो नाही फुटला तर काय झालं. तिकडे टाकला. धूर निघतोय नुसता. फुटला. काय एवढंसं राहिलंय. मोठं करायचं फ्लेम. मोठी करायची फ्लेम कर ना. हे असं आमच्या लहान पोराचं चालू आहे फटाके फोडणं. आणि आमचा मिंचू कुठे. मिंचू बघा त्याला भेटली स्ट्रॉ भेटली स्ट्रॉ. तर फ्रेंड्स आता आले सुरसुरीची बारी. आता आम्ही सुरसुरी वाजवणार सुरसुरी खेळणार. हा बघा हा आमचा बघा मिंचू बाबू भोपळाच आहे रस्त्यात. आम्हाला सोडतच नाही कुठं. जिकडे जाईल तिकडे हे घे पॅक. एवढी मोठी सुरसुरी काय करायची काय कळत नाही. हे बघा हे आमचं लहान पोरगा अजून फटाकेच फोडतं. सही आवाज कसा येतोय. खाली हे चाललंय तयारी चालू. आमचं मत आहे आता जर दिवाळीत डिलिव्हरी झाली तर फटाके भेटणार नाही फोडायला. म्हणून आताच सगळे फटाके फोडून घेते बघा. माझे फटाके काय सांगता येत नाही कधी होईल काय होईल काय ते. कोणीतरी अंगावर टाकू नको म्हणजे मिळवलं. कोण येणार इकडे. येतात रे बाबा. चल ना सुरसुरी घे ना. काय ह्यानेच जाळ ना. त्याने जळतं. मी आहे ना कशाला घाबरते. मी दाळून देतो ना. बापरे कसले. नाही बघतोय. काय झालं बाबू. नशिबाने धूरवीर सगळा इकडं फिरतोय. तिच्या अंगावर नाही जाते बघा. असा धूर इकडे झालाय. तिच्या नाकात वगैरे जात नाही. भाजलं सरळ तार भाजल बिजल. हां तर आता चाललंय आमचं सुरसुरी पेटवायची. नाही काय नाही ना. दाखवा मिंचू बाबा मिंचू. हे बाबा मामा काय करते. ये काय केलं ये वाचव मामाला वाचव. ये लवकर. मम्मा बघ काय करते तू आता. लागेल ना तिला. आमची दिवाळी आत्ता साजरी होते. काय नको तिला नको दाखवत असलं काय खायला बिल. चांगले टेस्टिंग चालू आहे फटाक्यांची. चांगले आलेले केलं. मला वाटलं आता परत भेटतंय ना भेटतंय म्हणून आत्ताच मजा घेत आहे. आईला उजेड पडतोय नाही खाली. हे हो दिवाळी. मिंचू बघतोय कसा आमचा बाबू. काय मम्माने काय घेतलंय. अरे वा वा येतं रे तुला दोन्ही लावायला लगेच. पैपाच्या पलीकडे डायरेक्ट जाऊ दे. भाऊ काय बघ. ये इकडे बघ. मम्मा बघ काय करते. हे बघ हे मम्मा बघ. हो काय करते. चांगलं आहे.
काय बाबू बॉम्बच तेवढे थोडेसे होत आहेत ना. आपटी बॉम्ब फुकट आणले. फुकट आणलेत का? पैसे दिलेत? अरे मी फुकट आणले. असं काढायचं. हा अजून काय? मिंचू बघा कसं बसलाय आपला, बघत बसलाय. मम्मीलाच बघतोय हे काय बघ हे करते. बघ कुठे बघते? संपाय आली. चला ह्याला खाली ठेवतो कारण की ही पण घाबरत असेल. तर मी आली आहे खाली माऊच्या बर्थडेला. दीदीला काढ 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 हा काढ. दीदीला जा, दीदीला जा, दीदीला. दीदी इकडे बघ, दीदी बघ चा. अरे राहिलेला. तर फ्रेंड्स आत्ताच मस्तपैकी बड्डे वगैरे झाला आहे, जेवण वगैरे आलोय आणि आता जरा हिला चालवायचं म्हणून आता फालुदा खातोय. ही काय खाणार आहे? खाणार आहे तू? नाही, ही नाही खाणार. मला गोड जास्त तर कॅडबरी, रसगुल्ला हे असं आवडत. आईस्क्रीम मला नाही आवडत जास्त. अरे पण फालुदा घेतो ना, आईस्क्रीम थोडं घेतो. माझी बेबो येत होती, तिला खायला भेटला असता. हा पण ठीक आहे, गिफ्टच्या नादात अडकली. हो तर आता आम्ही जाणार आहे तिकडे, एकदम तिकडे. ऐका ना, आता म्हणेल मला म्हटली होती थांब काकी, मी आली निघून कारण उशीर होणार होता. ऑब्विसली माझी मिंचू घरी येते आणि प्लस रात्र झाल्यावर एवढ्या रात्रीचं मम्मी पप्पांना कळलं तर ओरडते. फुल फुल. तर आता घरी गेलो म्हणेल ताती तू थोतं बोलते, ताती तू थोतं बोलते, तू थांबली नाही अशी करते. एवढा सगळा बड्डे चालू होता पण तिचं मात्र माझ्यावर पाठवून लुडबुडणं चालूच होतं. मला म्हणते टोपी घाल टोपी. मी म्हणली का घालू टोपी? तर मला म्हणते अगं हॅपी बर्थडे टू यू आहे ना. तर ठीक आहे फ्रेंड्स, मस्तपैकी आता फालुदा वगैरे घेतो. आपला फालुदा बनायचं चालू आहे. फालुदा घेतो आणि मग थोडं वेळ चालून वगैरे परत. बरं वाटलं मला आज थोडंसं चेंज. मम्मीकडे पण म्हणजे ऑब्व्हियसली मम्मीकडे कामं वगैरे काय नसत आणि आज ह्यांनी सुद्धा मला काहीच काम नाही दिलं. मी स्वतःहून, मला ते सहन नाही होत ते घरामध्ये घाण वगैरे असलेली किंवा मग थोडाफार पसारा. एक बाई माणूस करणं आणि ह्यांनी म्हणजे पुरुषांना करण्यामध्ये फरकच असो. मी आल्यावर मग घर साफ केलं का तर लक्ष्मीपूजनाला मी येणार आहे ना, मग मला तेव्हा कमी पडेल आता साफसफाई. ठीक आहे चालून येऊया मस्तपैकी. मी आता रोज फालुदा खातो. चल तुमच्या घरी. तर फ्रेंड्स मस्तपैकी आपला फालुदा खाऊन झालेला आहे. अरे कसली गोरी दिसते मग तू याच्यात. ओ माय गॉड. मी गोरीच आहे. राहू दे. आता मी काळी पडले. हो काय झाले काय माहिती. हा अजून काय? ह्यांचीच नजर लागली. तर आता चालता चाललोय घरी. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. राधे राधे.